परभणी। संतोष देशमुखांचं कुटुंबीय मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि त्यासाठी कुटुंब जे आहे ते आता निघालेलं आहे। नूतन मैदानामध्ये सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडलं जावं, अटक केली जावी, शिक्षा व्हावी ही मागणी केली जाते। आणखीन एक महत्त्वाची बातमी, संतोष देशमुखांचं कुटुंबीय आणि फडणवीसांची लवकरच भेट होणार आहे। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याकडून या संदर्भातली माहिती देण्यात आली आहे। आम्ही मुंबईला जाऊ किंवा फडणवीस मस्साजोगला येतील अशी माहिती धनंजय देशमुख यांच्याकडून देण्यात आलेली आहे। आम्हाला न्याय हवा, आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांच्याकडून सातत्याने केली जाते। आज परभणीमध्ये मोर्चा निघतोय, बीडमध्ये मोठा मोर्चा झाला, काय अपेक्षा आहे? समाज आणि देशमुख कुटुंबीय सगळे सोबत राहून आम्ही न्याय मागतोय आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि भेटणार आहे। त्यासाठी सगळ्यांच्या भावना आणि यातून सगळे व्यक्त होत आहेत, त्यासाठी हा मोर्चा आहे। खरं तर बीडमधल्या मोर्चानंतर यामध्ये संशयित किंवा त्यांचं नाव गोवलं जातं ते वाल्मिक कराड पोलिसांच्या शरण आलेले आहेत। मात्र आणखी 3 आरोपी जे आहेत त्या ठिकाणी शरण आलेले नाही आहेत किंवा ते अजून फरार आहेत। काय अपेक्षा आहे एकंदरीत ह्या 3 आरोपींच्या? त्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी आहे आमची आणि ते अटक होतील लवकर, यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि अटक होऊन मग पुढील कारवाई होऊन जाईल। मुख्यमंत्र्यांची भेट होणार आहे आपली? होणार आहे। हा, काय मागणी असणार आहे मुख्यमंत्र्यांची? हीच मागणी असणार आहे, आम्हाला न्याय पाहिजे। आमच्या जो माणूस कुटुंबातला गेलेला आहे, आमच्या सर्व कुटुंबाला, सर्व गावाला, समाजाला न्याय पाहिजे आणि आम्ही तीच मागणी त्यांच्याकडे करणार आहे। खरं तर रेणापूरचा मोर्चा असेल, बीडचा मोर्चा असेल आणि आज परभणीमध्ये मोर्चा निघतोय, काय अपेक्षा आहेत? अपेक्षा हीच आहे की आजच्या मोर्चामध्ये पण लोक मोठ्या संख्येने सहभागी होऊन आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहिले पाहिजेत आणि हे न्याय मिळूच तर नाही तर आमच्या पुढील वाटचाली पण आम्हाला त्यांची साथ हवी आणि आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। कॅमेरामन सुशांत राऊतसह सागर सुवसे, TV9 मराठी, मस्साजोग।